ही व्हिडिओ फक्त आणि फक्त देव अवतारी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी अर्पण। सुरुवातीलाच सांगतो, जर महाराजांचा अभिमान असेल तरच व्हिडिओ पहा, नसेल तर इथेच बंद करू शकता। जर खरंच व्हिडिओ आवडली तर ही प्रेरणेची आग सर्वत्र लावण्याची जबाबदारी तुमची। सर्वत्र ही व्हिडिओ शेअर करा, कारण यातून तुम्हाला समजेल ध्येय म्हणजे काय असतं, आदर्श म्हणजे काय व आपण काय करू शकतो। सर्वांनी व्हिडिओला लाईक करून शेअर करावी हीच अपेक्षा। अमोल कोल्हे एक लहान छोट्याशा गावातील मुलगा, मोठा होऊन डॉक्टर बनला। पेशाने डॉक्टर असला तरी मनातून मर्द मावळाच होता। म्हणून शिवाजी महाराजांच्या अनेक भूमिका करून जनतेच्या मनात शिवप्रेम व शिवकाळ जिवंत ठेवला। वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटीही उसळत्या रक्ताचा छावा जन्माला आला। त्याचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज। पण याच वाघाची बदनामी करण्यात आली। एवढ्या बलाढ्य शक्तिशाली शूरवीर राजाची प्रतिमा बिघडवण्याचे काम काही लोकांनी केले। वाघाला कितीही काहीही केला तरी तो डरकाळीच फोडणार, असाच एक मर्दमावळा तळमळू लागला, तडफडू लागला। मनात येणारे विचार काळीच पिळवटून काढत होते। ज्या लहान वयात मुलांना चॉकलेट, मोबाईल, गेम या पलीकडे काही दिसत नाही, त्याच वयात शंभूराजांना मुघलांनी कैद केलं। लहानपण सुद्धा त्या महापुरुषाने स्वराज्यासाठी अर्पण केलं। वयाच्या 13व्या वर्षी 13 भाषांचे ज्ञान संपादन केले। अनेक शास्त्रे त्यांनी लहान वयातच लिहून काढली। 9 वर्षाच्या कारकिर्दीत 120 लढाया लढल्या, त्याही न हारता। जेवढ्या लढाया लढल्या त्या सर्व जिंकल्या। पण असा छावा बदनाम होतोय म्हणून अमोल कोल्हे ठरवतात, खरा इतिहास दाखवायचाच। लोकांचे डोळे उघडायचे, बदनामी करणाऱ्यांची तोंडे बंद करायची। 9 वर्षे सतत विषयावर काम केले। अनेक प्रोड्युसरना भेटले, त्यांना विनंती केली ही सिरियल प्रोड्यूस करा, पण कोणी तयार होत नव्हते, कारण हा विषय मुळात वादाचा व त्यात महाराजांची बदनामी झालेली होती। कधी हे अविचारी लोक दंगल घडवून ही मालिका बंद करतील सांगता येत नव्हतं। एका अमराठी निर्मात्याकडे जेव्हा अमोल कोल्हे मदत मागण्यास गेले तेव्हा तो म्हणाला, महाराष्ट्रात कोणी नाही काय त्यांच्या राजावर पैसा लावणारा। ही गोष्ट काळजाला भिडणारी ठरली। अमोल कोल्हेंनी एक नुकतंच नवीन घर खरेदी केलं होतं। स्वतःचं घर विकून पैसा उभा केला आणि शपथ घेतली, ही मालिका स्वतःच निर्मित करणार, काहीही झालं तरी चालेल, माघार घेणार नाही। 9 वर्षे या मालिकेचा अभ्यास केला होता, रात्रंदिवस कष्ट घेतले होते। 250 लोकांची टीम बनवली आहे, जे फक्त आणि फक्त शंभूराजेंसाठी जीव ओतून काम करतात। अमोल कोल्हेंना अनेक फोनवरून धमक्या मिळतात, जीवे मारण्यासाठी प्रयत्न होतात। मालिका बंद पडावी यासाठी काही लोक अविरत प्रयत्न करतात, पण कोणालाही न घाबरता सतत प्रयत्न सुरू आहेत। अशा या शिवप्रेमी व शंभू भक्ताला माझा सलाम। अमोल कोल्हे आपला इतिहास जपण्यासाठी व राष्ट्राचा अभिमान तेवत ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत, पण आपल्याला त्यांची किंमत आहे का? तो व्यक्ती स्वतःचं घर विकून सर्वस्व अर्पण करतोय, मग तुम्ही त्याला सपोर्ट करताय का? मला कमेंट करून तुम्ही सांगायलाच हवं। तुम्हीही स्वतःच्या ध्येयासाठी असेच प्रयत्न करायला हवेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये ध्येय गाठण्यासाठी जिद्द ठेवायला हवी। जे ठरवलं ते करणारच, मग कोणत्याही थराला जायला लागो अथवा कोणीही आपल्याला विरोध करो, काही फरक पडत नाही। असंच सर्वांनी आपल्या राजावर प्रेम करत राहा, दाखवून द्या अजूनही आपण शिवबांचे मावळे आहोत। ही व्हिडिओ लाईक करा व सर्वत्र शेअर करा, सर्वांना कळू दे काय असते शिवभक्ती। कमेंट करा तुम्हाला शंभूराजेंबद्दल काय वाटतं। जर तुम्ही मराठी संकेत या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब ऑप्शनवर क्लिक करा, ज्यामुळे दररोज नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद। जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।